इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू होऊन जवळपास 10 दिवस झाले आहेत. हळूहळू हे सगळे थेट आमच्या स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोहोचले आहेत. कमर्शियल गॅस सिलेंडर्स देणे बंद केल्यामुळे मुंबईतील जवळपास 20% हॉटेल्स बंद झाल्या आहेत. जर असेच राहिले तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मुंबईमधील 50% हॉटेल बंद होतील. घरगुती गॅस सिलेंडरसाठी आठवडाभराची वेटिंग आहे. पुण्यातल्या गॅसवर चालणाऱ्या 18 स्मशानभूम्या ह्या तात्पुरत्या बंद केल्या गेल्या आहेत. केंद्र सरकारने देशामध्ये यमा ऍक्ट लागू केला म्हणजे की जीवनावश्यक वस्तू कायदा केलेला आहे. दुसरीकडे रशियाने भारताला स्वस्त तेल देण्यासाठी जी सवलत दिली होती तीच डेडलाईन आता सुद्धा समोर दिली होती तिची डेडलाईन सुद्धा आता जवळ येते. आणि दुसरीकडे हेमोपंथी समुद्र दोन्ही बंद झाल्यामुळे सौदी, कुवेत यासारख्या देशांमधील तेल आपल्याला भारतामध्ये येऊ शकत नाही. युद्धाचा पहिला मोठा झटका तो मुंबईला गेल्या काही दिवसापासून केंद्र सरकारने व्यावसायिकांना पुरवण्यासाठी LPG सिलेंडरचा पुरवठा हा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमधील गॅस नसल्यामुळे 2 ते 4 दिवस 20% हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद झाले आहेत, असोसिएशनने असे सांगितले आहे. अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे की NDF-ने असा इशारा दिला की जर पुढील 48 तासांमध्ये गॅस सिलेंडरचा सुरळीत अन्न आणि औषधी प्रशासनानं म्हणजे की NDA-ने असे इशारा दिला आहे की जर पुढील 48 तासांमध्ये गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर 50 पेक्षा जास्त हॉटेल्स कुलूप लावावे लागेल. येथे कुठे कमर्शियल गॅस LPG मिळतोय तेथे ते जवळपास 2400 रुपयाला विकला जातो. घरगुती लागणारे सिलेंडरसाठी सगळीकडे आठवडाभराची वेटिंग आहे. केंद्र सरकारने आजपासून अत्यंत आवश्यक सेवा संरक्षण कायदा म्हणजे यमा हा कायदा लागू केला आहे. कायदा सहसा तेव्हाच लागू होतो जेव्हा परिस्थिती ही अत्यंत आणीबाणीची असते. घराघरातील चुली पेटत्या राहण्यासाठी घराघरातील सिलेंडर कट झोनमध्ये ठेवले, पण काही अटी पण यामध्ये घातल्या, जसे की एकदा सिलेंडर घेतल्यानंतर पुढील 25 दिवस तुम्ही दुसरी बुकिंग करू शकणार नाहीत. कारण की विषय असा होतो की जसे मागच्या आठवड्यामध्ये लोकांनी पेट्रोल पंप भरण्यासाठी पंपावर जशी यात्रा सारखी गर्दी केली होती, तसेच लोकांना आता भीती वाटू लागली आहे की भविष्यामध्ये गॅस मिळणार का नाही, म्हणून प्रत्येक जण साठा करून ठेवतोय. पॅनिक बुकिंगमुळे होतोय. कायदा तर हा खरोखरच ज्यांच्या घरामध्ये गॅस संपला आहे त्यांना तो मिळत नाहीये म्हणून हा नियम लावला गेला आहे. रिक्षा, टॅक्सी रोखण्यासाठी LPG प्राधान्य दिले जाते. खत कारखाना आणि चहा उद्योगाचा गॅस पुरवठा हा 70 ते 80% कमी केला गेला आहे.